Hello dear students, today we are going to learn standard 8 practice set 15.4. Question number 1 आहे. Side of a triangle are 45 cm, 39 cm and 42 cm. Find its area. एरिया फाइंड करायचा आहे. तिन्ही साइड आपल्याला गिव्हन आहे. सो एरिया ऑफ द ट्रायंगलचा फॉर्म्युला आपल्याला बुकमध्ये गिव्हन आहे. हा आहे एरिया ऑफ द ट्रायंगलचा फॉर्म्युला. काय आहे बघा. इन अंडर रूट s multiply in bracket s minus a, s minus b, s minus c. What is the s? S is the semi perimeter of a triangle. Okay. So semi perimeter कशी फाइंड करायची? a, b आणि c या तिन्ही साइडचे ॲडिशन करायचे आणि 2 ने डिवाइड करायचं आहे. सेमी पेरिमीटर मिळून जाईल आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करून एरिया ऑफ द ट्रायंगल आपल्याला मिळून जाईल. ओके. सो या क्वेश्चनमध्ये आपण कन्सिडर करणार ABC व्हॅल्यू. A इज इक्वल टू 45 सेंटीमीटर, B इज इक्वल टू 39 सेंटीमीटर अँड लास्ट वन C इज इक्वल टू 42 सेंटीमीटर. सो फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला इथे सेमी पेरिमीटर फाइंड करून घ्यायची आहे ट्रायंगलची अँड देन आपण एरिया ऑफ द ट्रायंगलमध्ये फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करून फाइंड करू शकतो एरिया ऑफ द ट्रायंगल. सो सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू a plus b plus c upon 2. A व्हॅल्यू आहे 45 प्लस b व्हॅल्यू आहे 39 प्लस c व्हॅल्यू आहे 42 अपॉन 2. 4 प्लस 9 14, 14 प्लस 2 16. इथे 6 कॅरीला 1, 1 प्लस 4 5, 5 प्लस 3 8, 8 प्लस 4 12. सो इथे 126 डिवाइडेड बाय 2. 2 ने डिवाइड करायचं. 2 1 जार 2, 2 6 जार 12 अँड 2 3 जार 6. सो 63 सेंटीमीटर ही आहे सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. ओके. 63 सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. ओके. आता एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला? अंडर रूट सेमी पेरिमीटर मीन्स एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. व्हॅल्यूज पुटअप करूया. सेमी पेरिमीटर आपल्याला 36 सेंटीमीटर मिळाली. इन ब्रॅकेट 36 मायनस ए व्हॅल्यू आहे 45 इन ब्रॅकेट 36 मायनस बी व्हॅल्यू आहे 39 इन ब्रॅकेट 36 मायनस सी व्हॅल्यू आहे 42. यांची करू आपण सबट्रॅक्शन. 63 ॲज इट इज येणार इथे. 63 मायनस 45 इथे येणार आहे 18. इथे मल्टिप्लिकेशन साइन दिलं तरी चालेल. 63 मायनस 39 इथे येणार आहे 24 मल्टिप्लाय 63 मायनस 42 इथे येणार आहे 21. अंडरस्टँड. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं, अंडर रूटमध्ये जे नंबर्स आहे यांचे असे फॅक्टर्स बघायचे आहे की त्यामध्ये सेम नंबर्स येतील. सो बघा इथे 63 आहे तर 63 चे फॅक्टर्स काय येणार? 7 9 जार 63. सो 7 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 7 असे 63 चे फॅक्टर्स घेऊ आपण. आता 18 चे फॅक्टर 9 मल्टिप्लाय 2, 9 2 जार 8. बघा 9 अँड 9 इथे सेम नंबर आले. असे फॅक्टर्स घ्यायचे की जेणेकरून जास्तीत जास्त सेम नंबर्स येतील. ओके. मल्टिप्लाय. आता 24 चे फॅक्टर्स इथे मी 8 3 जार 24 घेते अँड 21 चे फॅक्टर 7 3 जार 24. जास्तीत जास्त नंबर्स हे इक्वल आलेले आहेत. ओके. 9 अँड 9 2 टाइम्स आहे. सो या अंडर रूटमध्ये या 9ला आपण 9 स्क्वेअर असं राईट केलं तरी चालेल ना. 9 मल्टिप्लाय 9 किंवा 9 स्क्वेअर इक्वलच आहे. मल्टिप्लाय 7 अँड 7 7 स्क्वेअर राईट करू. मल्टिप्लाय आता इथे 2 1 टाइमच आहे ह्या
अंडर रूटमध्ये. सो 2 सध्या आपण राहू देणार आणि 8 पण वन टाईम आहे, 8 पण सध्या राहू देणार. म्हणजे 3 अँड 3 हे सेम आहे. तर मी 3 स्क्वेअर घेत आहे. रिमेनिंग काय आहे इथे 2 मल्टिप्लाय 8 आहे. सो हे ॲज इट इज 2 मल्टिप्लाय 8 राईट करून घेते. ठीक आहे. आता 2 मल्टिप्लाय 8 यांची मल्टिप्लिकेशन करा. किती होते? हे 9 स्क्वेअर 7 स्क्वेअर 3 स्क्वेअर ॲज इट इज. 2 मल्टिप्लाय 8 16. ओके. आता बघा ह्या 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा आहे. म्हणजे मी इथं ह्या स्टेपमध्ये 9 स्क्वेअर मल्टिप्लाय 7 स्क्वेअर मल्टिप्लाय 3 स्क्वेअर मल्टिप्लाय 4 स्क्वेअर असं राईट करू शकते ना. कारण इथे 60 जो आहे हा 64चा स्क्वेअर आहे. म्हणून 9 स्क्वेअर 7 स्क्वेअर 3 स्क्वेअर अँड 4 स्क्वेअर असं राईट केला. आता इथे हे जे स्क्वेअर आहे ह्या अंडर रूटसोबत पूर्ण कॅन्सल होऊन जातील. या रूटसोबत हे सर्वचे सर्व स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर इथे राहील 9 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4. ओके. आता आपल्याला ह्या सर्व नंबरची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहेत. ही मल्टिप्लिकेशन येत आहे 756 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल is 756 square centimeter. Okay. Question number 2 आहे. Look at the measures shown in the adjacent figure and find the area of quadrilateral PQRS. इथे या क्वाड्रिलॅटरल PQRS मध्ये आपल्याला काही मेजरमेंट्स गिवन आहे. त्या मेजरमेंटच्या अकॉर्डिंग आपल्याला ह्या फिगर्सचा एरिया फाइंड करायचा आहे. सो ज्या गिवन व्हॅल्यू आहेत त्या आधी राईट करून घ्यायच्या. Length PS is equal to 36 centimeter. Length SR is equal to 15 meter. सॉरी इथे मीटरमध्ये दिलेला आहे. इथे ऑल व्हॅल्यूज मीटरमध्ये आहे. ही 36 मीटर आहे. SR 15 मीटर. Length PQ is equal to 56 मीटर. Length QR is equal to 25 मीटर. ओके. आता ह्यामध्ये PSR हा राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे बिकॉज इथे राईट अँगल ट्रायंगलचं साईन आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घेऊ अँड देन ह्या रिमेनिंग फिगरचा एरिया फाइंड करू. सो दोन्ही ट्रायंगलचा एरियाचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल फिगरचा एरिया मिळून जाणार. राईट अँगल ट्रायंगलच्या एरियासाठी आपल्याला बेस आणि हाईट पण दिलेली आहे. सो हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट हा राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. ओके. एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. हाफ मल्टिप्लाय बेस आहे 15 मीटर मल्टिप्लाय हाईट आहे 36 मीटर. ओके. हा बेस आहे SR 15 मीटर अँड हाईट ही आहे PS 36 मीटर. ठीक आहे. आता इथे हा 2 ने आपण 36ला डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2. 3 - 2 इथे 1 येणार 16 नंबर होणार. 2 8 जार 16 इथे 18 नंबर होणार. सो 15 1 जार इथे येणार 15 मल्टिप्लाय हा रिमेनिंग 18. 15 अँड 18. आता आपल्याला ह्या दोन्ही नंबरची मल्टिप्लाय करायची आहे. 15 मल्टिप्लाय 18. 15 मल्टिप्लाय 18 केलं तर 217 हा नंबर येतो. ही मल्टिप्लाय तुम्ही करून बघा आणि स्क्वेअर मीटर हे युनिट यूज करायचं आहे बिकॉज 15चे मीटर अँड 18चे मीटर. मीटर मल्टिप्लाय मीटर स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर. ओके. हा काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल PSR. ओके. आता आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया मिळालेला आहे. ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. तर इथे 56 मीटर अँड 25 मीटर ह्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहे. जर आपल्याला PR ही लेंथ माहिती असेल तर आपण एरिया ऑफ द ट्रायंगलचा फॉर्म्युला अप्लाय करून ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करू शकतो. सो PR फाइंड करायची आहे तर आपण ह्या ट्रायंगलच्या अकॉर्डिंग PR फाइंड करू शकतो. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलची अपोजिट साईड जी आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगलची समोरची साईड जी आहे PR ही हायपोटेनस आहे. हायपोटेनस फाइंड करायची आहे. सो आपण पायथागोरस थेरम अप्लाय करून PR ही व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. बाय पायथागोरस थेरम लेंथ PR square is equal to length PS square plus length SR square. Hypotenuse square is equal to side square plus side square. हा पायथागोरस थेरम आहे.
ठीक आहे. आता व्हॅल्यूज पुटअप करूया. ही लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे, ती ॲज इट इज राहू द्यायची आहे. पी एस 36 आहे, 36 स्क्वेअर प्लस इथे एस आर आहे 15, सो 15 स्क्वेअर. या दोघांचे स्क्वेअर फाइंड करायचे आहे. 36चा स्क्वेअर फाइंड कसा करायचा आहे, 36 मल्टिप्लाय 36, सो येणार आहे 1296 प्लस 15चा स्क्वेअर आहे 225. यांचे ॲडिशन 6 प्लस 5 11, इथे 1 कॅरी 1, 1 प्लस 9 10, 10 प्लस 2 12, इथे 2 कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 2 5 आणि हा 1 ॲज इट इज 1521. इथे पी आर स्क्वेअर आहे, सो टेकिंग रूट बोथ साइड. दोन्ही साईडला रूट का घ्यायचे आहे, कारण इथे स्क्वेअर पाहिजे नाही, आपल्याला फक्त लेंथ पी आर पाहिजे आहे. सो दोन्ही साईडला आपल्याला रूट घेणे आवश्यक आहे. सो अंडर रूट लेंथ पी आर स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 1521. ह्या स्क्वेअरसोबत हा रूट कॅन्सल होऊन जाणार. इथे लेंथ पी आर इज इक्वल टू, आता हा नंबर रूटमध्ये आहे म्हणजे हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे आपल्याला फाइंड करायचं. हा आहे 39चा स्क्वेअर. ठीक आहे, हा रूटमध्ये आहे तर याचा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. सो पी आर ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 39 मीटर. ओके, नाऊ फॉर ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आर फाइंड करायचा आहे. तर आपण कन्सिडर करणार पी क्यू इज इक्वल टू ए इज इक्वल टू 56 मीटर गिव्हन आहे. क्यू आर ही कन्सिडर करणार बी आणि बी व्हॅल्यू 25 मीटर ही गिव्हन आहे. पी आर इज सी अँड 39 मीटर. ओके, ह्या व्हॅल्यू कन्सिडर केल्या बिकॉज आपल्याला ट्रायंगलची एरिया फाइंड करायचा आहे, म्हणून आपल्याला ए बी सी ह्या व्हॅल्यू आवश्यक आहे. आता आपल्याला सेमी पेरिमीटर ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. ए आहे 56 प्लस बी आहे 25 प्लस 39 आणि डिवायडेड बाय 2. यांची ॲडिशन करू. 9 प्लस 5 14, 14 प्लस 6 20, इथे 0 कॅरी आला, इथे 2, 2 प्लस 5 7, 7 प्लस 9, 9 प्लस 3 12, 120 डिवायडेड बाय 2. 2 1 जार 2, 2 6 जार 12 अँड 2 0 जार 0, सो 60 मीटर ही आहे सेमी पेरिमीटर. आता आपल्याला इथे ह्या सेमी पेरिमीटरची व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, एस मल्टिप्लाय एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. एस आहे 60, सो 60 मायनस 56, 60 मायनस 25, 60 मायनस 39. हे आपण ए बी सीचे व्हॅल्यू इथे पुट केलेले आहे. आता इथे सबट्रॅक्शन करून घ्यायची. 60 हा ॲज इट इज येणार. 60 मायनस 56 इथे येणार आहे 4 मल्टिप्लाय 60 मायनस 25 इथे 35 येणार मल्टिप्लाय 60 मायनस 39 21 येणार. आता ह्या स्टेप नंतर आपल्याला या सर्व नंबर्सचे असे फॅक्टर्स फाइंड करायचे आहे जेणेकरून तिथे सेम नंबर्स येतील. 60चे फॅक्टर्स 15 मल्टिप्लाय 4, हा 4 आपण ॲज इट इज घेऊ बिकॉज इथे 4 आला ना, सो 4चे फॅक्टर्स आपल्याला राईट करायची आवश्यकता नाही. आपल्याला असे नंबर्स पाहिजे की जे सेम असणार आहे जेणेकरून नेक्स्ट स्टेपमध्ये आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करू. आता 35 आहे, सो 35 जर आपण 7 5 जार 35 घेतलं तर इथे 7 3 जार आपण 21 घेऊ शकतो. म्हणजे इथे या फॅक्टरमध्ये पण 7 येणार आहे, ह्या 21च्या फॅक्टरमध्ये पण 7 येणार आहे आणि 7 आपण कॉमन काढू शकतो. सो 7 5 जार 35 मल्टिप्लाय 7 3 जार. आता ह्या 15चे फॅक्टर आपण फाइंड करू शकतो 5 3 जार बिकॉज आपल्याकडे इथे 5 पण आहे, इथे 3 पण आहे, म्हणून इथे 5 3 जार 15. नेक्स्ट हे 4, हा 4 7 5 7 3 ॲज इट इज. अंडरस्टँड? स्टेप बाय स्टेप व्यवस्थित राईट करत जायचं आहे. आता या स्टेपमध्ये पूर्ण फॅक्टर्स आपण फाइंड केले. जे सेम फॅक्टर्स आहे ते स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करून घेऊ. इथे 5 अँड 5
सो फाय स्क्वेअर राईट केलं तरी चालेल. बघा तुम्हीच, फाय मल्टिप्लाय फाय राईट करा किंवा फाय स्क्वेअर राईट करा, सेमच आहे ना. सो बघा, हा 3 आणि 3 मल्टिप्लाय 3 स्क्वेअर, हा 4 आणि 4 4 स्क्वेअर, हा 7 आणि 7 7 स्क्वेअर. सर्व फॅक्टर्स हे स्क्वेअरमध्ये आपण राईट करून घेतले. हे सर्व जे स्क्वेअर्स आहेत ना, ह्या रूटसोबत कॅन्सल होतील. ह्या रूटसोबत हे सर्वचे सर्व स्क्वेअर कॅन्सल केले तर रिमेनिंग येणार आहे 5 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 7. आता सर्वांची मल्टिप्लिकेशन करून घेतल्यास आपल्याला मिळेल एरिया ऑफ द ट्रायंगल PQR. 5 3 जार 15, 15 4 जार 60, 60 मल्टिप्लाय 7, सो 6 मल्टिप्लाय 7 42. आणि 60 वरचा एक 0 रिमेनिंग राहिलेला आहे, तो इथे देऊन देऊ आपण, म्हणजे 420. ओके, हा 2 आहे. 420 इथे येणार स्क्वेअर सेंटीमीटर. अंडरस्टँड. इथे मीटर पाहिजे, मी सेंटीमीटर राईट केलं होतं ना, कारण सर्व व्हॅल्यूज आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहेत, तर इथे मीटरच राईट करावं लागेल. आता आपल्याला दोन्ही ट्रायंगलचे एरिया मिळालेला आहे. दोन्ही ट्रायंगलच्या एरियांची ॲडिशन केली तर टोटल फिगरचे आपल्याला एरिया मिळून जाणार. ठीक आहे. देअरफोर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS फाइंड करायचं आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल PSR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PQR. PSRचा एरिया मिळालेला होता आपल्याला 270 प्लस आता एरिया किती मिळाला 420. PQRचा एरिया 420. यांचे करू ॲडिशन. 0 + 0 0, 7 + 2 9, 2 + 4 6, 690. इथे येणार स्क्वेअर मीटर. देअरफोर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS is 690 square meter. Area of quadrilateral PQRS is 690 square meter. Understand? खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे. Some measures are given in the adjacent figure. Find the area of quadrilateral ABCD. इथे आपल्याला काही मेजरमेंट्स गिवन आहे. ABCD ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे. सो यामध्ये आपण हे जे ट्रायंगल्स दिसत आहे BAD अँड BDC, हे ट्रायंगल दिसत आहे, यांचा एरिया फाइंड करून घेऊ. देन ह्या ट्रायंगलची एरियाची ॲडिशन केली तर आपल्याला पूर्ण क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळून जाईल. सो गिव्हन व्हॅल्यूज काय आहे. लेंथ BA इज इक्वल टू 40 मीटर, लेंथ AD इज इक्वल टू 9 मीटर, लेंथ DC इज इक्वल टू 60 मीटर. ही DC टोटल लेंथ घेतलेली आहे, इथे 60 मीटर दिलेली आहे. अँड लेंथ BT इज इक्वल टू 13 मीटर. ठीक आहे. जे गिव्हन आपल्याला क्वाड्रिलॅटरमध्ये व्हॅल्यूज दिलेले आहे हे आपण फर्स्ट ऑफ ऑल राईट करून घेतलेलं आहे. आता BAD हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे हाईट आहे अँड बेस आहे. सो हाईट अँड बेस हा फॉर्म्युला आपण ट्रायंगलचा हा फॉर्म्युला अप्लाय करून इथे ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करून घेऊ. सो ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल BAD इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. ओके, व्हॅल्यूज पुटअप करायचे आहे. हाफ ट्रायंगलचा बेस आहे AD. सो AD किती व्हॅल्यू आहे 9 मीटर. अँड हाईट काय आहे ट्रायंगलची, ही हाईट आहे AB 40 मीटर. ओके. सो आता इथे आपण या 2 ने 40ला डिवाइड केलं तर इथे 20 आन्सर आलेला आहे. इथे 9 1 जार 9 अँड हा 20 मीटर ॲज इट इज. आणि 9 2 जार 18, 9 2 जार 18 अँड हा 0 ॲज इट इज 118. मीटर मल्टिप्लाय मीटर, स्क्वेअर मीटर घेतलेला आहे किंवा मीटर स्क्वेअर घ्या, कोणतंही युनिट अप्लाय करा, नो प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट आपण एरिया ऑफ ट्रायंगल BDC हा एरिया फाइंड करणार आहे. फॉर्म्युला काय आहे, हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. हाफ बेस इथे 60 मीटर मल्टिप्लाय हाईट 13 मीटर. ओके. या 2 ने 60ला आपण मल्टिप्लाय करू. 2 1 जार 2, 2 3 जार 6 अँड 0 ॲज इट इज. 13 1 जार 30,
31 जा 30 मल्टिप्लाय हा 13. ओके. सो एरिया ऑफ ट्रायंगल BDC इज इक्वल टू 13 3 जार 39, 13 0 जार 0 अँड स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर. ओके. हा आहे एरिया ऑफ ट्रायंगल BDC. या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे तर आपण BAD हा एरिया फाइंड केला अँड BDC हा एरिया फाइंड केला. दोन्ही ट्रायंगलचे एरिया फाइंड केले. दोन्ही ट्रायंगलच्या एरियाची ॲडिशन जर केली तर पूर्ण क्वाड्रिलॅटरलची आपल्याला एरिया मिळून जाईल. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD is equal to area of triangle BAD plus area of triangle BDC. BAD चा एरिया आहे 118 स्क्वेअर मीटर अँड BDC हा एरिया मिळाला 390 स्क्वेअर मीटर. ॲडिशन करू. 0 + 0 0, 8 + 9 17, इथे 7 कॅरी 1, 1 + 1 2 + 3 5, 570 स्क्वेअर मीटर. फायनल आन्सर इथे राईट करते मी. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज 570 स्क्वेअर मीटर. ओके डिअर स्टुडंट्स. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.